रंजना, आता ॲज अ डॉक्टर म्हणून मी सुद्धा बऱ्याचदा बघते की तरुण आपल्या ज्या मुली ज्या दर्शक आहेत किंवा मुलंसुद्धा, तर त्यांनी 2-3 गोष्टींबद्दल तू गाईड कर की पहिली गोष्ट म्हणजे बघते मी की जे आपण बोलले ते की मल्टिपल पार्टनर्स असतात आणि अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी. मग अशा वेळेला आता योग्य डॉक्टरकडे न जाता कुठेतरी काहीतरी करतात आणि मग त्याच्यातनं फार इन्फेक्शन फार होतं. प्रॉब्लेम फक्त हां, तर इन्फेक्शन तू नाही जरा म्हणजे रे, त्यांना गाईड कर की त्यांनी कसा अप्रोच इतके घ्यावा. भयानक प्रॉब्लेम्स आजकाल दिसत आहेत. कारण लिटरली फुटाण्यासारख्या मुली जाऊन ओव्हर द काउंटर अबॉर्शन पिल बापरे. घेऊन खाऊ हो शकतात आणि खातायत. हम्म. प्लस आयपिल हे तर म्हणजे इतकं भयानक झालं. आता एक गोष्ट मला समजवायची की आयपिल म्हणजे काय, हम्म. की आयपिल इज अ इंटरसेप्टिव्ह, इट इज नॉट अ कॉन्ट्रासेप्टिव्ह. कॉन्ट्रासेप्टिव्ह काय, की स्पर्म आणि एगचा मेल आपण होऊ देणार नाही, पण स्पर्म आणि एगचा मेल झालेला आहे आणि ते अंड युट्रसमध्ये चिटकू न देण्याकरता ही आयपिल घेतली जाते. किती वेळापर्यंत घ्यायची त्यांनी? आयडियली आयपिल हॅज टू बी टेकन विदिन 72 hours. 72 तासामध्ये घ्यायची. करेक्ट. पण काय होतं की ह्या मुली ही आयपिल जेव्हा घेतात तेव्हा युट्रसची लायनिंग जी असते दॅट बिकम्स हॉस्टाईल. हॉस्टाईल म्हणजे काय, जास्त थिक होते ठीक होते. आणि ते इम्प्लांट होऊ शकत नाही ते अंड आणि दॅट शुड फॉल ऑफ. गेल्या वर्षी मी अशा 5 अनमॅरिड मुली बघितल्या आहेत की ज्यांची प्रेग्नन्सी बाउन्स होऊन ट्यूबमध्ये गेली परत. एक्टोपिक. येस, एक्टॉपिक म्हणजे ट्यूबमध्ये ती प्रेग्नन्सी राहून तिथे ती फाटून तिथे ब्लिडिंग होऊन लाईफ थ्रेटनिंग ब्लिडिंग घेऊन पेशंट शॉकमध्ये किंवा पेशंट ब्लिडिंग घेऊन किंवा पेशंट पेन घेऊन प्लस सोशल एम्बॅरेसमेंट. कोणी मुली हॉस्टेलमध्ये राहत आहेत, कोणी मुली कॉलेजमध्ये आहेत किंवा कोणी फ्लॅट शेअर करून मैत्रिणींबरोबर राहतात. आई वडील कुठेतरी पंजाबमध्ये किंवा साऊथ इंडिया किंवा आसाममध्ये आहेत आणि मग अशा मुलींना ट्रीट करणं हे एक इमर्जन्सी मेजर आणि लाईफ थ्रेटनिंग. कारण हा विचार कर की एखादी ट्यूब फाटली पोटामध्ये तर आपल्या बॉडीमध्ये फक्त 5 लिटर ब्लड असतं. तुम्ही एक नळ उघडला आणि तुमचं ब्लिडिंग चालू झालं, 2 लिटर ब्लड व्हायल्यानंतर तुम्ही फेंट व्हायला लागता. त्याच्या पुढे फेंट झालात तर तुम्ही ब्रेन डेड होऊ शकता. म्हणून आयपिल हे कधीही मेडिकल सुपरविजनच्या अंडर घ्या. अबॉर्शन पिल सुद्धा आम्ही बघतो की कुठल्या तरी छोट्या नर्सिंग होममध्ये गेले, मग मला ही पिल दिली. अरे पण पिल घ्यायच्या आधी तुम्ही सोनोग्राफी करून बघा की युट्रसच्या आतमध्ये युट्रसच्या आतमध्ये प्रेग्नन्सी आहे की बाहेर आहे. एक्टॉपिकला तुम्ही अबॉर्शन पिल कशी घेऊ शकता? मग तुमच्या ब्लड टेस्ट करणं जरुरी आहे. का? मुली आजकाल नाही म्हटलं तरी सिगरेट स्मोक करतात, वेप करणं, मग कधी कधी ड्रग्ज करणं, नाही म्हणलं तरी हा सोशल इश्यू आहे. अल्कोहोल, ह्या सगळ्या सवयी, स्लीप डेप्रिवेशन, सोशल मीडिया, रात्री न झोपणं, ह्याच्यामुळे मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स होतात. लिव्हर प्रोफाईल ऑल्टर होते, किडनी प्रोफाईल ऑल्टर होते. तुम्ही कुठलीही औषधं घ्यायच्या आधी, कारण तुम्ही जेव्हा अबॉर्शन पिल घेताय कुठलीही औषधं घ्यायच्या आधी आपली बॉडी हे टॉलरेट करू शकते का हे बघणं जरुरी आहे. म्हणून तुमचा ब्लड ग्रुप काय आहे. ब्लड ग्रुप नेगेटिव्ह असला, तुम्ही पिल घेतली. कधी कधी तर मुली सोनोग्राफी करतच नाहीत आणि पिल घेतात आणि ती प्रेग्नन्सी वाढलेली असते, म्हणजे 7 किंवा 8 आठवड्याची असते. मग काय होतं की ह्या मुली अर्ध्या ब्लीड करतात, अर्ध ते सॅक आतमध्ये अडकून राहतं, मग त्याच्यामध्ये सेप्सिस, इन्फेक्शन आणि पुढे जाऊन फर्टिलिटी प्रॉब्लेम्स. म्हणून एव्हरीथिंग ऑफ दिस सॉर्ट हॅज टू बी ट्रीटेड अंडर मेडिकल सुपरविजन. नाही तर अजिबात कॅज्युअली घ्यायला नाही पाहिजे. तर हा अवेअरनेस स्प्रेड करणं खूप जरुरी आहे की जर तुम्ही प्रेग्नंट आहात तर एवढे आपले हॉस्पिटल्स आहेत मोठे मोठे, म्हणजे जे पण इवन गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत तिथे फॅमिली प्लॅनिंग सेंटर्स आहेत किंवा एव्हरी गायनेकॉलॉजिस्ट विल गिव्ह यू प्रॉपर ॲडवाईस. पण तुम्ही बेसिक टेस्ट करा. आणि एक अबॉर्शन होण्याकरता जेव्हा ही प्रेग्नन्सी युट्रसमध्ये चिकटलेली असते तर त्याच्या बाजूला प्रोजेस्ट्रॉन रिसेप्टर्सनी ती होल्ड झालेली असते. जेव्हा आपण म्हणतो मेडिकल अबॉर्शन म्हणजे काय, की आम्ही अँटी प्रोजेस्ट्रॉन पिल जी देतो आफ्टर सीइंग हर फिटनेस, आम्ही तिला सांगतो की आता तुला आजपासून 3 आठवड्यापर्यंत ब्लिडिंग होणार आहे, तू ट्रॅव्हल करू शकत नाहीस, यू हॅव टू बी इन द विसिनिटी ऑफ एनी गुड हॉस्पिटल. बरोबर आहे. 1 तासाच्या दुरीमध्ये तुम्ही हॉस्पिटलच्या पाहिजे. प्लस एक्सेसिव्ह ब्लिडिंग झालं
तर तुम्ही आमच्याशी बोलायचं. एक्सेसिव्ह पेन झालं तर आमच्याशी बोलायचं. यू कॅनॉट टेक अ ट्रॅव्हल आणि फ्लाईट आउट ऑन अ हॉलिडे. यू कॅनॉट बी सेक्शुअली ॲक्टिव्ह. कारण त्या ब्लिडिंगमध्ये तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ठेवली तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. आणि 3 आठवड्यांनी आम्ही सोनोग्राफी करून हे बघणार की तुमची प्रेग्नन्सी टोटली अबॉर्ट झालेली आहे की नाही. 5% मुलींना रिटेन प्रोडक्ट्स राहतात. मग त्यांना आपल्याला अंडर मेडिकल सुपरविजन ॲडमिट करून सक्शन इव्हॅक्युएशननी अल्ट्रासाऊंड गायडेड हे प्रोडक्ट्स काढावे लागतात. कारण कधी कधी नाहीतर ते जोरात सकअप केलं तर युट्रसमध्ये ॲडिशन्स होऊ शकतात. तर आणि पुढच्या प्रेग्नन्सीत त्रास होऊ शकतो. म्हणून जे मुलींना वाटतं की नाही मला ना हे टेन्शन आता काढायचं, चला मी लगेच जाऊन एक अबॉर्शन पिल घेते, डू नॉट टेक इट सो लाईटली. कारण ह्याचे पुढे जाऊन इम्प्लिकेशन्स फार सिरियस असू शकतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.